गृहमंत्री अमित शाह की टिप्पणी पर महाविकास आघाड़ी नेताओं ने आपत्ति जताई है। डॉक्टर नितिन राउत, आदित्य ठाकरे और विजय वडेट्टीवार ने शाह के बयान की निंदा कर माफी की मांग की है। देशाचे संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन तुम्ही आंबेडकर काय करता? जर वारंवार तुम्ही अशा पद्धतीचं जे नाव घेता त्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव जर घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल। मला या ठिकाणी अमित शहाजींना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही वारंवार मोदींचं नाव घेता, मग तुम्हाला मोदींचा स्वर्ग मिळाला काय? त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे कधी ईश्वराला किंवा देवाला मानत नव्हते, ते माणुसकीला मानत होते आणि त्यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशाला माणुसकी दिलेली आहे। या देशाला समानतेचा, बंधुभावाचा, स्वातंत्र्याचा संदेश दिला आहे। ती आमची अस्मिता आहे आणि तीच आमची या ठिकाणी संपत्ती आहे। हा अपमान आम्ही कदापि सहणार नाही आणि या अपमानाविरुद्ध आम्ही सातत्याने या देशामध्ये दाद मागणार आहोत। ज्या लोकांसाठी जीवन नरकापेक्षा भयानक होतं त्या लोकांसाठी त्यांनी खरोखर जगणं काय असतं तो मार्ग दाखवला। आज आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री कदाचित बोलतात की त्यांच्या म्हणण्याचं जे काही बोलणं होतं विपर्यास केला जातोय। मला एवढंच माहिती पाहिजे ते जे बोलले, ती 12 सेकंदाची जी क्लिप आहे, ते बोलले की नाही बोलले? बोलले असतील तर त्यांनी माफी मागून बाजूला व्हायला पाहिजे आणि सरळ सरळ बोलायला पाहिजे की जे शब्द आहेत ते त्यांचे नाही आहेत। मागून कोणीतरी आवाज काढलाय सांगायला पाहिजे, कारण जे काही बोलले ते आपल्या समोर आहे, लोकांसमोर आहे। आणि ही चीड, हा राग फक्त काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनात नाही, फक्त काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात नाही, तर हा राग या महाराष्ट्राच्या, या देशाच्या प्रत्येकाच्या मनात आलेला आहे। विश्वमानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान संसदेमध्ये ज्या पद्धतीनं या देशाच्या गृहमंत्र्यांनी केला, भारतीय जनता पक्षाने केला, खरं तर या देशातील करोडो लोकांचा देवच बाबासाहेब आंबेडकर आहे। ज्यांच्या अधिकाराला कधी अधिकार क्षेत्र माहीत नव्हतं, ज्यांना माणुसकी माहीत नव्हती, ज्यांना मानवता माहिती नव्हती, त्या माणसाला माणूस बनवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। कोणी देवळातला देव शोधलाय, पण बाबासाहेबांनी मात्र माणसातला देव शोधलाय। हे महान असे महामानव, या महामानवाचा अपमान ज्यांनी असंख्य करोडो लाखो लोकांना जगण्याचा अधिकार दिला, ज्यांच्या घरात सूर्यप्रकाश नव्हता ज्यांना प्रकाश देण्याचं काम केलं, ज्यांच्या घरात अंधार होता त्यांना उजेड देण्याचं काम केलं, अशा महामानवाचा अपमान कधीही सहन करू शकणार नाही, कोणीही सहन करू शकणार नाही। म्हणून आज आम्ही निषेध करून, जर असं वक्तव्य केलं असेल तर या देशाच्या गृहमंत्र्यांनी ते माफी मागावी किंवा त्यांनी म्हणावं की आम्ही मागून कोणी बोलले, पुढून कोणी बोलले, परंतु हा अपमान बाबासाहेबांचा म्हणजे या देशातील दीन, दलित, ओबीसी, बहुजन असंख्य करोडो लोकांचा अपमान आहे। तो अपमान आम्ही सहन करू शकत नाही, म्हणून आज आम्ही निषेध मोर्चा केलाय आणि निषेध करतो।